आज आपण कुरकुरीत वडे असे बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण डाळीचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे मुगाची डाळ घेतलेली आहे 1 कप, याला 2 तासासाठी भिजत घातलेला आहे। आणि हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र मी भिजत घातलेली आहे, ही अर्धा कपच आहे। तर हिला पण मी 2 तास भिजत घातलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला धने लागेल 2 चम्मच, 1 चम्मच ओवा लागेल, 1 चम्मच जिरा, हिरवी मिरची आणि लसूण आपण हे सगळं एकत्र वाटून घेणार आहोत। आणि डाळी आता आपण अर्ध्या वाटणार आहोत आणि अर्ध्या असंच ठेवणार आहोत। आपल्याला आता हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचं आहे। जाडसर वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे डाळी वाटून घेतलेल्या आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं टाकायचं आहे। 1 कांदा आणि पातीचा कांदा टाकून घ्यायचा आहे। 2 चम्मच आपल्याला याच्यात बेसन टाकायचं आहे। पालक भरपूर सारी टाकायची आहे। हळद 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, अर्धा चम्मच चाट मसाला, 1 चम्मच मीठ। बॅटर छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण वडे करून घेणार आहोत। आपण सगळे वडे करून घेणार आहोत। गॅसवर आता आपण पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेला आहे तेल। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेणार आहोत। आता आपण वडे पलटी करून घेणार आहोत। आपले आता वडे तळून झालेले आहे। आपण आता याला काढून घेणार आहोत। हे वडे तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं लागलेले आहे। अशा प्रकारे आता आपण सगळे वडे तळून घेणार आहोत। मस्त असे वडे आता खाण्यासाठी रेडी आहे। आपण वडे सोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊया पुदिन्याची। पुदिन्याच्या चटणीसाठी आपण पुदिना घेतलाय, हिरवी मिरची, लसूण, दालवा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि अर्धा चम्मच आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे। खमंग आणि कुरकुरीत वडे आज खाण्यासाठी रेडी आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।